नमस्कार, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल. पण या वेळेत मला काहीही ठीक वाटत नाही, कारण एक संकट संपलं की दुसरं येतं. तेच टेन्शन खूप आलेलं आहे की असं का होत आहे. म्हणजे आई गाडीहून पडली, आईचं बरं झालेलं आहे आता. म्हणजे दिवाळीचा सण कसा गेला त्यामध्ये आम्हाला काही समजलं नाही. सगळ्या बहिणी आलेल्या होत्या, पण सगळ्या इतक्या दुःखी झाल्या ना आई पडल्यामुळे. आईचं आता बरं झालेलं आहे आणि आता बाबा पडलेले आहेत. तर काय एक एक वेळा असं वाटतं की असं का होत आहे. देवाच्या मनात काय आहे काय माहिती, पण आपल्या हातात जितकं आहे तितकं आपण करतो. त्यापुढं आपलं काहीच चालत नाही ना. तिकडे बाबांना तरी खूप त्रास होत आहे, कारण खूप जास्त मार लागलेला आहे आणि त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. त्यांना एकच होतं की मला उठून जायचं आहे, आता मला जाऊ दे. इतकं जास्त मार लागलेला आहे, पण बाबांना त्याचं काही नाही आहे. किती त्रास होत आहे त्याचा पण त्यांना काही विचार नाही आहे. म्हणत आहेत की मला काय झालेलं आहे, पण ते बघून ना मला खूप दुःख वाटत आहे. ताईंना खूप त्रास होत आहे, खूप जास्त लागलेला आहे. कुठंतरी काटा मुडला तरी किती त्रास होतो ना, तर बाबांना तरी इतकं लागलेलं नाही. एकतर गुडघ्याला लागलेलं आहे, पाय गोळा करता येत नाही ना, व्यवस्थित चालता येत आहे आणि हाताला पण खूपच जास्त लागलेला आहे. कोरपड मी थोडीशी हळद टाकून गरम केली आणि बाबांच्या पायाला हाताला सेकलेला आहे, म्हणजे थोडंसं बरं वाटेल त्यांना. आणि आता आलेले आहे मी परत किचनमध्ये आणि उपमा बनवत आहे. म्हणजे आता बाबाला पत पाणी आहे, कारण जास्त लागलेलं आहे, तर काही आता हे ते खायला देणं ठीक नाही आहे. म्हणून म्हटलं साधं सिंपल उपमा बनवायचा. आणि कांदा पण मी घेतलेला नाही आहे, लसूण टाकून उपमा बनवत आहे. तर इकडं अगोदर मी रवा भाजून घेतला, लसूण सोलून घेतलेला आहे, 4-5 पाकळ्या लसूण सोलून घेतलं. याच कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी टाकलेली आहे, जिरंही टाकलेलं नाही. म्हणजे म्हणतात ना की मार वगैरे लागलं की जिरं खाऊन तिथं गाठ वगैरे बनते, त्यामुळे जिरंही टाकलेलं, फक्त मोहरी टाकली, लसूण टाकलं आणि थोडीशी हळदी पावडर, पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर टाकली. छान मिक्स करून घेतलं. एक उकळी यायचा वेट केला. उकळी आल्यानंतर यामध्ये भाजलेला रवा टाकलेला आहे. तर इकडे उपमा बनून तयार झालेला आहे. म्हणजे फक्त लसूण टाकून मी हा उपमा बनवलेला आहे आणि अगोदर बाबांना देते. म्हणजे आता पत पाणी आहे, तर आता बाबांना चिवडा खूप आवडतो आणि मी बनवून पण ठेवलेला आहे. पण काय करू, मी विचार तेच करत आहे की समोर अन्न आहे तर खाता येत नाही. हे कसले संकट आपल्यावरती येतात ना. तर इकडं बाबा पांघरून घेऊन झोपले, कारण थंडी खूप वाजत होती. अगोदर म्हणत होते काही दुखत नाही आहे, मला कसला त्रास नाही आहे. पण जसं कोरपड लावून मी सेकले ना, तसं त्यांना थोडंसं बरं वाटत होतं आणि शांत झोपलेले होते. पण त्रास खूप होत आहे, खूप दुखत आहे त्यांचं ते पाय पण हात पण. पण इग्नोर करतात कुठल्याही गोष्टीला, पण ते बघून आम्हाला खूप त्रास होत आहे. म्हणजे आता इतकं मार लागलेलं आहे आणि एकतरी थंडीची दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये तरी थोडंसंही लागलं खूप त्रास होतो. त्यांना तरी खूप जास्त लागलेलं आहे. आणि हे सगळं बघून तुम्ही पण खूप दुःखी झालात ताईंनो. तुमचे कमेंट असे आले की ताई बाबांना असं बघून आम्हाला खूप दुःख वाटलं आणि बाबांना तू कोरपड लावून सेक, परत मिरगूड लावून सेक. म्हणजे मिरगूड कशी लावायची ते मला माहिती नव्हतं. तर मी विचारलेलं होतं तुम्हाला की मिरगूड कशी लावायची, तर मिरगूड भाजून जिथं दूक आहे तिथं लावून बांधण्यासाठी तुम्ही सांगितलेलं आहे. तर मी ते पण पर्याय करेन, कारण आता आज तरी मी कोरपड लावलेली आहे, पण बाबांना काही म्हणजे ठीक वाटत नाही, म्हणजे त्रास जास्त होत आहे. अगोदर काही वाटलेलं नाही, म्हणजे असं म्हणतात की पडल्यानंतर तितकं दुखत नाही आहे, पण नंतर नंतर खूप त्रास होतो. तसंच होत आहे त्यांना. दवाखान्यात दाखवून तर आलेले आहे, टॅबलेट पण घेतली, इंजेक्शन पण दिलेलं आहे त्यांनी, पण आता खूप त्रास होत आहे बाबांना. तर मी दीपकला बोलवलेलं आहे इकडं. तर आता परत दवाखान्यात घेऊन जात आहे दीपक. आणि जी शर्ट होती अगोदरची ती पण खूप खराब झालेली आहे, तर म्हटलं ते अगोदर काढा. म्हणजे आल्यानंतर त्यांना त्रास खूप होत होता, म्हणून काही मी काढण्यासाठी सांगितलेलं नव्हतं, कारण ते रेस्टच घेत होते, उठावं असं वाटत नव्हतं. तर आता दवाखान्यात जात आहेत म्हणून मी दुसरी शर्ट त्यांना इकडं घालायला सांगितलेली आहे. म्हणजे तसं तरी कपडे पूर्ण चेंज करायला सांगितलेले होते, पण बाबांना व्यवस्थित थांबता येत नाही आहे आणि काही करायचं म्हणजे होतच नाही, असं झालेलं आहे. खूप त्रास होत आहे त्यांना. त्रास होऊ दे म्हणलं, फक्त शर्ट तितकी चेंज केलेली आहे आम्ही. आणि आता बाबा जात आहेत, तर बघू शकता व्यवस्थित चालता येत नाही आहे त्यांना. अजिबात जे पाय आहे ना मार लागलेला, ते उचलताच येत नाही, त्यावरती थोडंसंही वजन घालता येत नाही. ते पाय ना म्हणजे असं गोळाच होत नाही, असं झालेले. गुडघ्याला ना खूप जास्त मार लागलेला आहे. तर दीपक आता परत दवाखान्यात घेऊन गेलेला आहे आणि मी इथंच बसलेली आहे. म्हणजे समजतच नाही की मी काय करू, माझं डोकंच चालत नाही. हे असं काय होत आहे, अचानकच असं काय होत आहे समजत नाही. तुम्ही म्हणत होता ताई बाबांना तुझ्याकडे 4 दिवस ठेवून घे. कसं ठेवून घेणार ताईंनो, अजिबात राहत नाहीत. आईचं पण तुम्ही बघितलं, पण आईला मी कसं बसं 2 दिवस तरी ठेवून घेतलेलं होतं, पण बाबा तरी आजच्या आजच गेलेले आहेत. म्हणजे जसं दवाखान्यातून घरी आले ना, आल्यानंतर चहा मी बनवून दिला आणि जायला बाहेरच जाऊन थांबले की मला असं जायचं आहे.
दीपक म्हणला की उद्या मी तुम्हाला नेऊन सोडतो, किंवा दीपकच्या पप्पाचाही फोन आलेला होता, म्हणजे ते नव्हते इथं, उदगीरला गेलेले होते आज. त्यामुळे ते म्हणजे बाबांना हे असं झालं आणि हे पण जाग्यावर नको, उदगीरला गेलेले होते आणि त्यांचं काहीतरी काम होतं, त्यामुळे येणं पण झालेलं नाही. फोन करून सांगितले की इथंच राहा, जाऊ नका, उद्या आपण उदगीरला जाऊया, दवाखान्यात दाखवूया चांगल्या. पण नाही, बाबा कुणाचंच ऐकत नव्हते. जाऊन बाहेर थांबले की मला जायचंच आहे. मी खूप त्यांना समजून सांगितलं, दीपक पण सांगितला की उद्या सकाळी तुम्हाला नेऊन सोडतो, आज एक दिवस राहा. पण घराकडचं टेन्शन इतकं आहे की म्हणजे आजी आहे, आजीची तब्येत ठीक राहत नाही, तेच टेन्शन बाबांना जास्त होतं. आणि म्हणत होते की मी आता टॅबलेट वगैरे घेतलेलं आहे ना, त्यामुळे मला ठीक वाटत आहे. म्हणजे जोपर्यंत त्या टॅबलेटचं पावर राहतं तोपर्यंत ठीक वाटतं, आणि जसं पावर उतरतं तसं ते परत त्रास व्हायला लागतो. तर बघूया, आता बाबा तरी गेलेले आहेत, म्हणजे दीपक नेऊन सोडला. अगोदर भरपूर आम्ही समजावून सांगितलं, पण बाबाला जायचंच होतं आणि पायी पायी जायला निघाले. आता कसं जाणार तिथवर, म्हणजे बस स्टॉपपर्यंतही पायी पायी कसं जाणार, व्यवस्थित चालता येतच नव्हतं त्यांना. मग आता नाविलाज होता म्हणून दीपक नेऊन सोडून आलेला आहे घरी. तर खरंच ताईंनो, आजचा दिवस मला खूप कठीण गेला. म्हणजे निवांत मी माझ्या कामाच्या धावपळीत होते, म्हणजे अचानकच फोन आला, आणि एक फोन आला ना आपलं काय काय बदलू शकतं. म्हणजे जसं की आता बाबा पडलेले आहे, तर एकदमच मूड ऑफ झाला आणि काही सुचत नव्हतं थोडा वेळ की हे काय होत आहे, कसले संकट आमच्यावरती येत आहेत. आणि त्यामध्येही घरची कामं आणि सणवार, म्हणजे कामं मागं पुढं होतील, पण सणवार जे आहेत ना, जे आपले नियम आहेत ते करायचेच आहेत. तर आज नागदिवे आहेत, तर सकाळपासूनच्या तयारीमध्ये मी लागलेली होते. परत बाबा आल्यामुळे सगळं जिथल्या तिथं टाकून मी निवांतच बसलेली होते. पण आता इव्हनिंगची वेळ झालेली आहे आणि पीठही दळून आणायचं होतं. म्हणजे कालच मी ज्वारीचं दळण करून ठेवलेलं होतं आणि सजगुरे पण आणायला लावलेले होते, म्हणजे काय बाजरी, त्याच्या भाकरी उद्या बनवायच्या आहेत. उद्या सट आहे, तर भरीत आणि सजगुऱ्याच्या भाकरी हे बनवायच्या आहेत. तर दीपक दळून आणण्यासाठी गेलेला आहे आणि तोपर्यंत मी कुकरला डाळ लावली. टायमिंग बघू शकता, इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत आणि कपडे वगैरे मी काढून आणलेले आहेत. तर कपडे घडी घालून ठेवणं. परत आता नागदिवे आहेत आज, तर नागदिव्यासाठी पुरण घातलेले, म्हणजे पुरणाचे नागदिवे आहेत आमच्या इथं. म्हणजे कुणाच्या इथं म्हणजे नवसाचे पण बोलले असतात, पण आमच्या इथं अगोदरपासून पुरणाचेच नागदिवे आहेत. म्हणून मी डाळ लावलेली आहे आणि बाबा आलेले होते आणि बाबा गाडीहून पडलेले, त्यामुळे पायाला आणि हाताला मार लागलेला आहे. तर दवाखान्यात अगोदर दाखवून आणला दीपक, पण काही त्याचं म्हणजे त्रास खूप होत होता त्यांना. मग परत घेऊन गेलेले, परत पट्टी केली आणि टॅब्लेट वगैरे चेंज करून दिलं, परत इंजेक्शन दिलेलं आहे, त्यामुळे थोडंसं ठीक वाटत होतं. आणि मी विचार केला की 1-2 दिवस बाबांना ठेवून घ्यायचं, पण राहत नाही आहेत. कारण आता घराकडे कसं आहे, भैया पण नाही आहे, तो पण पुण्याला गेलेला आहे आणि आई आहे, परत दुधाची म्हैस आहे. बाबा तेच म्हणत होते की आईला जमणार नाही, जावं लागणार आहे. आता कसं करणार, म्हणजे व्यवस्थित चालता येत नव्हतं त्यांना, पायावरती अजिबात ओझच घालायचं म्हणजे जमतच नव्हतं, इतका त्रास त्यांना होत होता. तरी पण ते गेलेले आहेत. आता मी काय करू, माझ्याकडे म्हणजे इतका त्रास होत होता तरी पण न ऐकता बाबा गेले, तर आता मी काय करणार. तर असं झालेलं आहे की काय करू, मी समजतच नव्हतं मला. गेलेले आहेत आता ते. आता काय करणार, ऑप्शन तर माझ्याकडे काही नाही. आता पुढची कामं मी करून घेते, म्हणजे नागदिवस सणावार दिवशी एक्स्ट्राची कामं असतात. 5 मिनिटाचाही रेस्ट नाही, आराम नाही. किती धावपळ करा तरी पण ही कामं माझी आवडत नाहीत, असं झालेलं आहे. तर इकडं नागदिव्यासाठी हे राळ्याचं तणीस आणून ठेवलेलं आहे, म्हणजे ह्याच्यावरतीच नागदिवे पुंजले जातात. आणि उद्या सट आहे, तर भरीत बनवण्यासाठी इकडं दीपक आत्ता एक वेळेस मेथीची भाजी, कांद्याची पात, चिंच हे सगळं आणलेलं आहे. भेंडी इथलीच आहे, म्हणजे गावरान भेंडी आहे आपल्याकडे, त्याचंच भरीत मी बनवणार आहे. आणि आता काय सजगुऱ्याचं पिठी लागणार होतं, तर जेवायचं दळण मी काल केलं. आणि आता दीपक गेलेला आहे दळून आणण्यासाठी, म्हणजे सजगुऱ्याचं पीठ लागणार आहे उद्या. कोटंबा भरण्यासाठी भरीत आणि सजगुऱ्याच्या म्हणजे बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात. आणि जेवारीचं पीठ पण संपलेलं होतं, तर दीपक घेऊन गेलेलं आहे दळून आणण्यासाठी. तर तो दळून घेऊन येईल, तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते. अगोदर कपडे घडी घालून ठेवते. कामं अशी आहेत ना की संपणारच नाहीत किती. तर अगोदर मी देवाला दिवा लावते, म्हणजे देवापाशी दिवा प्रज्वलितच असतो दिवसभर. तर तुळशीला दिवा लावून येते, अगरबत्ती घेतलेली आहे. तर दिवा लावल्यानंतर जी पुढची कामं आहेत ते करून घेते. म्हणजे पुरण बनवण्यासाठी डाळ मी लावलेली आहे, डाळ शिजत आहे, तोपर्यंत मी सगळी बाकीची कामं छोटी मोठी आवरून घेते. तर वातावरण छान झालेलं आहे, पण थंडी वाजत आहे. दिवस मावळल्यानंतर खूप जास्त थंडी असते. आणि बाहेरची लाईट पण मी आणखीन ऑन केलेली नाही आहे, तर सगळ्या लाईटाही ऑन केल्या. आता दिवा लावला, चेअर इथंच ठेवलेली आहे, म्हणजे बाबा बसलेले होते दुपारी तिथे निवांत, कारण आतमध्ये त्यांना करमत नव्हतं. थोडा वेळ झोपल्यानंतर बाहेरच जाऊन बसलेले होते. म्हणजे गावाकडे खुल्या वातावरणात राहिलेले, तर इकडं शिटीला थोडंसं त्यांना आतमध्ये बसायला नको वाटतं, म्हणून बाहेर जाऊन बसत असतात. तर इकडं जोपर्यंत की मी दिवा वगैरे लावत होते तोपर्यंत कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत आणि परफेक्ट डाळ शिजलेली आहे. म्हणजे 3 शिट्या झालेल्या आहेत. 2 शिट्याला तुरीची डाळ व्यवस्थित शिजली जाते, पण हरभऱ्याची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो.
तर इकडे बघू शकता एकदम परफेक्ट हे चणा डाळ शिजून तयार झालेले आहे. तर अगोदर मी आमटीसाठी कट काढून घेतलं आणि परत मी डाळ म्हणजे गॅसवरती ठेवलेली आहे. म्हणजे जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं आटून गेलेलं आहे. आता घेतलेलं इकडं गूळ खिसून घेऊया आणि पूर्णपणे गूळच घालणार नाही, थोडंसं गूळ आणि थोडीशी साखर टाकते म्हणजे पुरणाला चव छान येते. आणि इकडं माझ्या मागं बघू शकता खूप जास्त भांडे झालेले आहेत आणि थोडासा पसाराही झालेला आहे. पण आता मी ते काहीच काढणार नाही कारण खूप लेट झालेला आहे. मी जसं तुम्हाला म्हणलं की आजचा दिवस असा गेला ना की कुठलीच माझी कामं व्यवस्थित आवरलेली नाही आहेत. कारण भांडे वगैरे जे जमा करून मी ठेवलेले होते ना ते क्लीन करायला घेणारच होते, तितक्यात बाबा आले. त्यामुळे ना ती कामं तशीच राहून गेली आणि त्यानंतर चहा बनला, नाश्ता बनला, हे ते झालं आणि ते सगळे मिळून जास्त भांडे झालेले आहेत. तर मला असू दे, मला आता काही घासणार नाही. स्वयंपाक वगैरे झालं, सगळ्यांचं जेवण झालं ना, जितके होतील तितके भांडे मी नंतर घासणार आहे. रात्रीचे 12 वाजलेत तरी पण. तर इकडं बघू शकता गूळ आणि साखर मी डाळीमध्ये टाकलेलं आहे. ते छान मेल्ट झाल्यानंतर थोडंसं पातळ झालेलं आहे पुरण. तर कमी गॅसवरती एक सलग चमचा फिरवत हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. आणि जेही स्वयंपाक बनत आहे सगळा अनसूप पाण्याचा बनत आहे. म्हणजे आताच मी बोर चालू करून पाणी भरून घेतलेला आहे हंडा आणि हेच पाणी इकडे स्वयंपाकाला मी घेत आहे. तर इकडं पुरणही शिजत आहे. तिकडच्या बर्नरवरून मी थोडीशी चिंच टाकून ठेवलेली आहे आमटीसाठी आणि तोपर्यंत कणिक मळून घेतली. कणिक झाकून ठेवलेले आहे म्हणजे जोपर्यंत की स्वयंपाक बनेल तोपर्यंत कणिक पण छान रेस्ट घेईल. आणि पुरणासाठी कणिक कशी छान अशी सॉफ्ट असली पाहिजे. तर नंतर मी आणखीन एक वेळा मळून घेणार आहे. आणि इकडं जी पाण्यामध्ये मी चिंच टाकून ठेवलेली होती ना ते पण छान उकळलेलं आहे. तर काढून खाली ठेवलं आणि पुरणपात्र वरती ठेवलेलं होतं. म्हणजे दररोज लागत नाही म्हणून मी सगळ्या वस्तू वरती ठेवत असते. तर काढून घेतलं, धुवून घेतलेलं आहे आणि तोपर्यंत पुरण पण छान शिजलेलं आहे. तर आता पुरणपात्रातून काढून घेते. म्हणजे जास्त गार झालं तर भरपूर वेळ लागतो. तर गरमागरमच हे पुरणपात्रातून काढून घ्यायचं आहे आणि संग आमटीची तयारी करून घेते. आणि हो, आता भरडा वगैरे मी काही बनवणार नाही आज ना. खरंच मन नाही आहे माझं काही करण्याचं. पण सणवार जे आहेत ना आपल्याला सोडता येत नाहीत, म्हणजे मोडता येत नाही. ते जसं आपल्या घरची रीत रूल्स आहेत ते केलंच पाहिजे. आपलं मन कसंही असो. म्हणजे आता बाबाला असं लागलेलं आहे त्यामुळे ना काहीच करायचं मन नव्हतं. कसलीच माझी इच्छा नव्हती की आज हे करायचं आहे ते करायचं आहे. कसलाही उत्साह नव्हता. पण आता नाविलाज आहे, सणवार आपल्याला मोडता येत नाहीत. तर इकडं पुरणपात्रातून काढून ठेवलेलं आहे आणि संग आमटीची तयारी मी करून घेतली. लसूण वाटून घेतलेला आहे आणि खोबरंही मी मिक्सरला एकदम बारीक वाटलेलं आहे. तर इकडं मसाले काढून घेतले. तर मसाल्यामध्ये 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 ते 1.5 चमचा धना पावडर, थोडासा गरम मसाला, हे सगळे एका वाटीत काढून घेतलेलं आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, लसूण टाकलेलं आहे. नंतर कोथिंबीर टाकली आणि जे खोबर वाटण करून ठेवलेलं होतं ते टाकलेलं आहे. परतून घेऊया आणि आता टाकूया सुके मसाले. म्हणजे लसूण खोबरं थोडासा कलर चेंज होऊ लागला की नंतर सुके मसाले टाकले. या प्रोसेसमध्ये गॅस कमी करायचा आहे, म्हणजे सुके मसाले खूप लवकर जळायला लागतात. नंतर थोडंसं पाणी टाकलं आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे. तर इकडं मसाला छान भाजलेला आहे. नंतर मी कोथिंबीर टाकली आणि हे जे आमटीचं कट काढून ठेवलेलं आहे ना ते थोडं थोडं करून टाकलेलं आहे. नंतर चिंचेचं पण आणि पूर्णपणे कट टाकलेलं आहे. तर इकडं बघू शकता मस्त अशी आमटी बनवून तयार झालेली आहे. चवीपुरतं मीठ टाकलं आणि एक उकळी येऊ देऊ. तोपर्यंत मी कणिक छान असं मऊ करून घेते. तर इतकी कणिक आता पुरणपोळीसाठी मला लागणार नाही आहे, कारण रात्रीचा स्वयंपाक जास्त बनवला खपणार नाही आहे. तर सगळ्याला असं एक एक पोळी यावी असं मी बनवणार आहे. आणि जे बाकीचं पुरण आहे तसंच फ्रीजमध्ये ठेवून देवे आणि सकाळी मी गरम गरम पुरणपोळ्या बनवून देते. तर इकडं अर्ध कणिक घेतलं यामधलं आणि थोडंसं पाणी टाकून मी छान हे मळून घेतलेलं आहे. म्हणजे एकदम पाणी टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकून छान यामध्ये ॲब्झॉर्ब करायचं आहे आपल्याला. म्हणजे कणिक छान अशी मऊसुद्धा मळून घ्यायची आहे, थोडीशी सैल. म्हणजे जसं पुरण आहे तसं कणिक असली पाहिजे, म्हणजे पुरणपोळी परफेक्ट बनते. तर इकडे कणिक मी छान मळून घेतलेले आहे आणि जी कणिक मी अगोदरच काढून ठेवलेली होती त्याची चपाती बनणार आहे. तर अगोदर मी नागदिवे बनवून घेते. तर फक्त 9 नागदिवे बनवायचे आहेत आपल्याला आणि यामधले फक्त 5 नागदिवे प्रज्वलित करायचे आहेत. तर तुमच्या इथे नागदिवे आहेत का नाही मला नक्की सांगा आणि कशा प्रकारे करता आणि किती नागदिवे प्रज्वलित करता ते पण जरूर सांगा. म्हणजे
प्रत्येक ठिकाणी थोडीशी परंपरा वेगळी असते. मी काही ठिकाणी बघितलेलं आहे की 11 नागदिवे बनवले जातात आणि 11 नागदिवे प्रज्वलित केले जातात. तर आमच्या इथं 11 काही नाही, फक्त 9 नागदिवे बनवले जातात आणि यामधलेही 5 नागदिवे प्रज्वलित केले जातात. तर इकडं पुरण घालून मी नागदिवे बनवलेले आहेत आणि एक चाळणी घेतली, चाळणीला थोडंसं तेल लावलं, सगळे नागदिवे त्यावरती ठेवले आणि एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळी आलेले आहे. त्यावरती मी चाळणी ठेवली आणि वरून मी झाकलेलं आहे, म्हणजे हे नागदिवे छान वापरले जातील. आणि इकडे मी आता नैवेद्य बनवून घेते आणि संग पुरणपोळ्याही बनवून घेते. म्हणजे फक्त मी 2 पुरणपोळ्या बनवणार आहे आणि सगळेजण आल्यानंतर बाकीच्या पुरणपोळ्या बनवणार आहे. कारण आता एकत्रच सगळ्या बनवून ठेवल्या तर पुरणपोळ्या गार होतात आणि इतक्या लवकर कोणी जेवण करणार नाही आहे. सगळे आणखीन आलेलेच नाहीत, म्हणजे बाबा पण बाहेर गेलेले आहेत, दीपक, दिनेश कुणीच आणखीन आलेलं नाही. आणि तसं तर दिनेश पप्पा खूप लेट करतात यायला घरी, तोपर्यंत माझी पूजा पण होईल. तर इकडं नैवेद्य मी बनवून घेतलेला आहे, म्हणजे देवासाठी, गाईसाठी. अगोदर देवाला नैवेद्य दाखवते आणि नागदिवे प्रज्वलित करते आणि 2 पुरणपोळ्या बनवून घेते. तुम्ही म्हणत होता की ताई तू पुरणपोळी कशी बनवती, डिटेलमध्ये शेअर कर. तर प्रत्येक वेळी मी शेअर करत असते, पण आज पण मी केलेलं आहे, पण थोडक्यात केलेलं आहे, कारण माझी मनस्थिती आज ठीक नाही आहे. पण एक सणवार आहेत अशा असतात की आपल्याला ते केलंच पाहिजे, आपली मनस्थिती कशी असो. तर इकडे बघू शकता पुरणपोळ्या एकदम छान फुलून तयार आहेत, म्हणजे छान मऊसुत्त बनत आहे, जसं की तोंडात टाकताच विरघळणारे. थोडंसं तेल लावून मी आलट पलट करते, शेकून घेतलेले आणि दुसरी पुरणपोळी बनवून घेतली आणि तेल लावून मी आलट पलट करत शेकून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकदम मऊसुत्त अशी पुरणपोळी बनलेली आहे. म्हणजे तयारी आपण परफेक्ट केली ना, रिझल्ट पण परफेक्टच येतो. जसं की पुरण, कणिक सगळं व्यवस्थित असलं पाहिजे तर पुरणपोळ्या छानच बनतात. तिकडं अगोदर मी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि जे राळ्याचं तणीस आहे ना, ते मी एका ताटलीत घेतलेलं आहे, म्हणजे राळ्याच्या तणसावरतीच नागदिवे पुंजले जातात. इकडं तणसावरती मी सगळे नागदिवे ठेवलेले आहेत आणि यामधले 5 जे नागदिवे त्यामध्ये मी वाती घातलेल्या आहेत आणि तूप घातलेलं आहे आणि बाकीचे जे 4 नागदिवे आहेत त्यामध्ये तूप आणि दूध घातलेलं आहे 2-2 दिव्यामध्ये आणि ते पूजन करून आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि जे 5 नागदिवे आहेत ना ते प्रज्वलित करायचे आहेत. तर हळदी कुंकू लावून अगोदर मी पूजन करून घेतलं. आता दिवे प्रज्वलित करून घेऊया. देवाला नैवेद्य दाखवलेला आहे. तर इकडं सगळे नागदिवे मी प्रज्वलित करून घेतले. आरती करून घेऊ आणि दर्शन घेऊ. आणि आज ना नागदिव्याचं काजळ बनवलं जातं, म्हणजे काजळ हे लावून घेणं खूप छान असतं. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा.